आज मराठी भाषा दिन म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या आपण सध्या निवासस्थानी आहोत। त्यांच्या नाशिक शहरातील कुसुमाग्रज प्रतिष्ठान या ठिकाणी आपण आहोत। आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी त्यांना अभिवादन देखील जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या या निवासस्थानामध्ये त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्यांना देखील या ठिकाणी त्यांचं जतन करण्यात आलेलं आहे। एक प्रकारे संग्रहालय जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। याच ठिकाणावरून कुसुमाग्रज जे आहेत आपल्या कविता लिहायचे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला त्यांच्या वस्तू ज्या आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत। या ठिकाणी टेलिस्कोप असेल, त्याचबरोबर त्यांचा चष्मा असेल, दिवाण असेल, दिवाणावरती देखील त्यांना आपण बघितलं तर आजच्या दिवशी त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बाजूला एक आपल्याला टेबल आणि खुर्ची बघायला मिळते। या ठिकाणी ते बसायचे, खाली आपल्याला वह्यांचे पानं दिसत आहेत। या ठिकाणी ते कविता लिहायचे। एकंदरीतच जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला हे कवी कुसुमाग्रजांचा जे घर आहे ते आपण बघत आहोत। याच रूममधून ते कविता लिहित असायचे। त्याचबरोबर जे लोक त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी यायचे, अनेक पुस्तकं जे आहेत आपल्याला जुनी त्यांची देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जुने स्टॅम्प देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जुन्या पिक्चरच्या कॅसेटा असतील, गाण्यांच्या कॅसेटा असतील, संग्रहालय असतील, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस असून आपण त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आज या ठिकाणी अनेक जे कार्यक्रम आहेत ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात आलेले आहे। सकाळी देखील ग्रंथदिंडी जी आहे ती शहरात संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर आता त्यांच्या या निवासस्थानी अनेक जे मान्यवर आहेत, साहित्य क्षेत्रातील असतील, कला क्षेत्रातील असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, राजकीय असतील, असे अनेक मान्यवर जे आहेत ते आता येऊन या ठिकाणी अभिवादन करत आहेत। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।